नमस्कार, मी युवा कीर्तनकार दिनेश महाराज पाटील आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या वैचारिक स्वराज युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज जो मी विषय तुमच्यासमोर मांडतोय तो महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेर होणारा स्त्रियांवरती अन्याय अत्याचार। या गोष्टी जेव्हा कानावर पडतात तेव्हा भयंकर प्रचंड वाईट वाटतं की खरंच ह्या गोष्टी महाराष्ट्रात घडतायत, तीही ज्ञानोबा तुकोबा यांच्या महाराष्ट्रामध्ये। आपण फक्त आपल्या महापुरुषांचे पुतळे उभे करतोय, त्यांचे मंदिर उभं करतोय, पण त्यांचे विचारच आपण घेतले नाहीत असं मला वाटतं। खरं तर 350 वर्षापूर्वी वैष्णव धर्मीयांचे वारकरी संप्रदायाचे कडस असणारे देहू निवासी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, परविया नारी रखुमाई समान हे गेले नेमून ठाईचे, किंवा जाई ओ तू माये नकरी साया सामी विष्णुदास तैसे नोवे। प्रत्येक स्त्री आपली बहीण आहे, प्रत्येक स्त्री आपली आई आहे आणि म्हणून आपण तिचा सन्मान केला पाहिजे असं तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे। खरं तर विचारांची अनमोल शिदोरी आपल्याला साधू संतांनी, आपल्या महापुरुषांनी, आपले शूरवीरांनी आपल्याला दिली। महासाहेब जिजाऊ असं म्हणतात की स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातली देवता आहे आणि जर तिच्याकडे कोणी वाईट नजरेनं बघत असेल तर त्याचे डोळे काढा, असं महासाहेब जिजाऊने आपल्याला नीतिधर्माचे धडे दिलेले आहेत। आणि हीच नीतिधर्माची शिकवण तुकोबानी महासाहेब जिजाऊने छत्रपती शिवबाराजांना दिली। गेली कित्येक वर्ष आपल्या आया बहिणींची इज्जतीचे लपतर वेशीवर टांगली जात असताना त्यावेळेस एक हिंदवी सूर्य गवला आणि त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। एक वेळेचा प्रसंग, कर्नाटकच्या मोहिमेवर छत्रपती शिवाजीराजांचं सैन्य असताना कर्नाटकची एक गडी छत्रपती शिवाजीराजांच्या सैन्याने घेतली। ती सावित्री मोठ्या पराक्रमाने छत्रपती शिवाजीराजांच्या सैन्याविरोधात लढले, पण शिवाजीराजांच्या सैन्यासमोर तिचा पाडाव झाला, ती पराभूत झाली आणि शिवाजीराजांच्या सैन्यानं तिला गिरफ्त करून शिवाजीराजांसमोर उभी केली। त्यावेळेस तिच्या हातामध्ये तिचं 6 महिन्याचं पोर होतं। तेव्हा ती गयावया करू लागली, शिवाजीराजांना विनंती करू लागली की मी तुमच्या विरोधात लढले, काही शासन द्यायचं असेल तर ते मला द्या, काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण माझ्या 6 महिन्याच्या लेकराला जीवदान द्या, माझ्या पोराला जीवदान द्या। असं म्हटल्यानंतर सिंहासनावर बसलेला राजा आपलं सिंहासन सोडतो आणि त्या सावित्री जवळ येतो। तिच्या हातातलं ते 6 महिन्याचं पोर राजा स्वतःच्या हातात घेतात आणि त्या सावित्रीला सांगतात, अगं सावित्री, तू माझी बहीण आहेस, तू तुझ्या राज्यासाठी लढली, तू तुझ्या गडीसाठी लढलीस, तुझं कौतुक आहे, तुझी गडी तर तुला परत दिलीच, पण हे पोर म्हणजे आमचा बाचा आहे आणि याच्यासाठी, याच्या दहीदुधासाठी आजूबाजूची 10 गावं सुद्धा छत्रपती शिवाजीराजांनी तिला जहागिरी म्हणून दिली। खरं तर हे छत्रपती शिवबाराजांचं स्त्रियांविषयी धोरण आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाला केलेलं कठोर शासन असेल, त्याचे हातपाय छाटा, चौरंग करा आणि गावाच्या चौकात लावा, असा अपराध कराल तर अशी शिक्षा होईल। खरं म्हणजे मला प्रश्न हाही वाटतो की शिवाजी महाराज महाराष्ट्रातच जन्माला आले होते ना, म्हणजे छत्रपती शिवाजीराजे महाराष्ट्रात जन्माला येऊन एवढी कारकीर्द महाराष्ट्रात गाजवून एवढा अलौकिक इतिहास महाराष्ट्रामध्ये घडवून जर आपण त्यांचे विचारच घेतले नसतील तर आपणच महाराष्ट्रात जन्माला आलोय का, हे प्रत्येकानं तपासणं काढायची गरज आहे। आणि आजची तरुणाई छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवून, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चंद्रकोर कपडावर लावून, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव गाडीवर कोरून जय भवानी, जय शिवाजी, यार बघतोस काय मुजरा कर, अशी नावं गाडीवर कोरून मी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसतो का याचा प्रयत्न सातत्यानं करत असते। पण मला असं वाटतं, मी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसतो का याही पेक्षा मी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वागतो का हे अधिक गरजेचं आहे। आणि हे प्रत्येकानं आत्मपरीक्षण करणं काढायची गरज आहे। एकीकडे सरकार महिलांसाठी महिला सन्मान योजना, लाडकी बहीण योजना, लखपती दिदी योजना, म्हणजे अशा असंख्य योजना महिलांच्या सन्मानासाठी राबवत आहे। फक्त महिन्याला 1500 रुपये देऊन भावाचं बहिणीबद्दल असलेलं कर्तव्य आणि जबाबदारी संपत नसते साहेब। आता नुकतंच महाराष्ट्रात घडलेली घटना म्हणजे बदलापूर प्रकरणातील 2 चिमुरडीवर झालेला अन्याय अत्याचार, खरंच खूप मनस्वी वाईट वाटतं जेव्हा या घडलेल्या घटना कानावर पडतात तेव्हा। तो एक काळ वेगळा होता, आता काळ खूप भयानक आहे, म्हणून स्वतःचं रक्षण स्वतः करा माझ्या भगिनीनं। आणि आता नाजूक बिजूक असले प्रकार सोडून द्या, डोळ्यात ताग निर्माण करा। भीती वाटते असं सतत म्हणण्यापेक्षा समाजात कसं बेडायचं हे आपल्या मुलींना शिकवा। मेहंदी, ब्युटी पार्लर, फॅशन डिझाईन असे कोर्स शिकवण्यापेक्षा, असे कोर्समध्ये वेळ घालवण्यापेक्षा लाठी काठी, कुस्ती, तलवारबाजी, कराटे या भविष्यात स्वतःचं रक्षण स्वतः करता आलं पाहिजे, म्हणून या कला अवगत करण्यामध्ये वेळ गेला पाहिजे। बस झाला आता रडत बसणं, न्याय मागणं, आता लढायला शिकवू आणि आता डीपी बदलण्यापेक्षा विचार बदला। जय हिंद, जय महाराष्ट्र।